सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जर तुम्ही बी फार्मसी और फार्म डी ह्याच्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट अपडेट ह्या इथे आलेली आहे. ह्या अपडेटमध्ये सीड्सनी तुमचं ओव्हरऑल कॅपराऊंडचे शेड्यूल पब्लिश केलेलं आहे. म्हणजे कॅपराऊंड 1 तुमचा कधी कंडक्ट होणार, कधी तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायला टाईम मिळणार आहे, मग त्याचा रिझल्ट कधी येणार आणि कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 4 पर्यंत प्रत्येक कॅपराऊंड्स कधी कंडक्ट होणार आहेत ह्याचे पूर्ण डेट्स आपल्याला सीड्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. ऑल्सो तुमचे काही डेट्स एक्सटेंड झालेले आहेत. तर कोणते डेट एक्सटेंड झाले आहेत आणि पूर्ण कॅपराऊंडचे शेड्यूल तुमचं कसं असणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फार्मसीच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक दिलेली आहे. मी फार्मसीसाठी एक व्हॉट्सॲप चॅनल क्रिएट केलेलं आहे. सो जर तुम्ही फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी और फार्म डीमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. तुमच्या ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्या व्हॉट्सॲप चॅनलवर भरपूर काही अपडेट्स वगैरे पोस्ट करणार आहे. तर त्याच्यामुळे ते तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता येऊया आपल्या अपडेटकडे. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती एक नोटीस शो करतोय, जी नोटीस सीड्स यांनी कालच त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे. ही नोटीस 10 तारखेला रिलीज झाली आहे, बट कालच ही नोटीस त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ॲडमिशन नोटीस दिली आहे बी फार्मसी आणि फार्म डीच्या कोर्सबद्दल, जे आता फर्स्ट इयरपासून ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी आहे. आता ह्या इथे जर आपण खाली स्क्रोल डाऊन केलं तर इथे आपल्याला टेबल दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपसाठी काय डेट असणार आहे, नक्की कधी सुरू होणार, कधी संपणार, हे सगळे डेट्स तुम्हाला ह्या स्टेपमध्ये दिलेले आहेत. काय काय स्टेप्स आहेत तर सगळ्यात पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस. तुम्हाला माहिती असेल की आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 31 जुलैपासून सुरू झाली होती आणि ती 10 तारखेपर्यंत होती. बट ते डेट्स आता एक्सटेंड केलेले आहेत 14 ऑगस्टपर्यंत. 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही आता फार्मसीसाठी रजिस्टर करू शकता. जर तुम्हाला बी फार्मसीमध्ये और फार्म डीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता. रजिस्टर कसं करायचं आहे, काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत ह्याची डिटेल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 ऑगस्टपासून सुरू झालेलं आहे आणि हे सुरू असणार आहे 16 ऑगस्टपर्यंत. 16 ऑगस्टपर्यंत हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही सुरू असणार आहे. आता ह्या पॉईंटला ही जी तुमची प्रोसेस आहे ही अजून पुढे एक्सटेंडसुद्धा होऊ शकते, कारण की सीड्स यांनी ऑलरेडी ह्या इथे डॉलरचा साईन लावलेला आहे. डॉलरचा साईन म्हणजेच काय की हे तुमचे अजूनही 22 डेट्स आहेत, हे जाऊन पुढे एक्सटेंडसुद्धा होऊ शकतात. आता तुमचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आला आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुमच्या कॅटेगरीमधनं किती मुलं आहेत आणि त्यांच्यापैकी तुमचं किती रँक आलं आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतात. आता ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 18 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झाली मग त्याच्यानंतर तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेसचा टाईम मिळणार आहे. म्हणजे तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता आणि त्याचा टाईम दिलेला आहे 19 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत. तर ह्या डेजमध्ये, ह्या टाईम पिरियडमध्ये जर तुमच्या फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक असेल, तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही हे ग्रीव्हन्सेस रेज करू शकता. तुमचा ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड झाला मग त्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनल रँक समजतील आणि त्या फायनल रँकच्या बेसिसवरच तुमचं ॲडमिशन होणार असतं. आता ही तुमची फायनल मेरिट लिस्ट ही 23 ऑगस्टला रिलीज होणार आहे. 23 ऑगस्टला तुम्हाला समजेल की फायनल रँक्स तुमचे किती आहेत. आता मेरिट लिस्टमध्ये पण भरपूर सारे रँक्स येतात, तर प्रत्येक रँक कन्सिडर नाही करायचे. कुठले रँक कन्सिडर करायचे आहेत आणि तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे कशी बनवायची आहे ह्याच्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. त्याचे तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्हाला टेन्शन आलं असेल की आपल्याला रँकच्या बेसिसवर कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाली मग त्याच्यानंतर तुमची एक सीट मॅट्रिक्स रिलीज होते. म्हणजे कॅपराऊंड 1 मध्ये कोणते कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करत आहेत तर ह्याची एक सीट मॅट्रिक्स रिलीज होते आणि हे पण तुम्हाला 23 ऑगस्टला समजणार आहे. आता ही तुमची फायनल मेरिट लिस्ट आणि ही जी सीट मॅट्रिक्स आहे हे असं नका एक्सपेक्ट करू की एकदम रात्री 12 वाजताच तुम्हाला मिळेल, कारण की हे इव्हिनिंगला किंवा रात्री पण हे डिक्लेअर होत असतं. म्हणजे 23 ऑगस्ट रात्री हे तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघायला मिळू शकते.
बाकी जशी ही सीट मॅट्रिक्स रिलीज होईल मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर अपडेट करतच राहीन आणि आपले जे हे राजेश पोद्दार फार्मसी चॅनल आहे ह्याच्यावर पण मी तुम्हाला अपडेट्स देणार आहे. त्याच्यामुळे आपले जे दोन्ही चॅनल आहेत राजेश पोद्दार आणि राजेश पोद्दार फार्मसी या दोन्ही चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुमची सीट मॅट्रिक्स रिलीज झाली मग त्याच्यानंतर तुमची कॅपराऊंड 1ची प्रोसेस सुरू होणार आहे. कॅपराऊंड 1च्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले तुमचे सुरू होईल ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. म्हणजे ह्या स्टेपमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे. म्हणजे तुमचे जेवढे पण पर्सेंटेज असतील, तुमचे जेवढे पण रँक्स येतील, तर त्या रँक्सपैकी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकते, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे, तर त्या कॉलेजची एक तुम्हाला लिस्ट बनवावी लागते. पूर्ण कॉलेजेसला प्रेफरन्सेस द्यावे लागतात. म्हणजे कसेही प्रेफरन्स देऊन चालत नाही, कुठल्याही पर्सेंटेजचं कॉलेज वरती टाकून चालत नाही. प्रॉपर एकदम पर्सेंटेज वाईज एकदम चांगली प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवावी लागते की मला पहिल्या नंबरला हे कॉलेज पाहिजे, दुसऱ्या नंबरला हे कॉलेज पाहिजे, तिसऱ्या नंबरला हे कॉलेज पाहिजे, अशी तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. त्याच्यामध्ये पण ऑटो फ्रीजचा रूल असतो, तर ऑटो फ्रीज पण तुम्हाला अवॉइड करायचं असतं. तर त्याच्यामुळे हे सगळे कंडिशन लक्षात घेऊन तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट बनवायची आहे आणि ही कॉलेजची लिस्ट तुम्हाला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करायची. आता ही जी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ही 24 ऑगस्टपासून ते 26 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. आता हे ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला कशी करायची आहे ह्याच्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करीनच. बट त्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये ऑलरेडी आपण सेशन्स घेतलेले आहेत की बी फार्मसी आणि फार्म डीमध्ये डिफरन्स काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं करिअर निवडायला पाहिजे, त्याच्यामध्ये नक्की काय काय शिकवलं जातं, काय काय असतं, ह्याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी एक सेशन्स वगैरे आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्टसुद्धा बनवून देणार आहे. म्हणजे जेवढे पण तुमचे रँक्स असतील, जेवढे पण आता तुम्हाला पर्सेंटाइल मिळालेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग कोणते कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत हे सगळे प्रॉपर प्रेफरन्सनी अरेंज करून मी तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेज लिस्टसुद्धा ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि पूर्ण याच्यामध्ये एंड टू एंड सपोर्ट असेल कॅपराऊंड 4पर्यंत. जरीही ॲडमिशन प्रोसेस डिले झाली तरी पण त्या डिलेड प्रोसेसमध्ये पण मी तुम्हाला मदत करणार आहे. प्रत्येक स्टेपला मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर मी तुम्हाला खाली एक व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. त्या व्हॉट्सॲपवर जस्ट तुम्ही एक मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग. मग त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सगळे डिटेल्स तुमच्या व्हॉट्सॲपवर शेअर करेन. ऑल्सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्याच्यामध्ये एक तुमचे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट येते. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे हे तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1मध्ये समजतं आणि ही तुमची अलॉटमेंट 28 ऑगस्टला येणार आहे. म्हणजे 28 ऑगस्टला तुम्हाला पहिल्यांदा समजेल की तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कोणत्या फार्मसी कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. आता त्याच्यानंतर जे पण कॉलेज तुम्हाला मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे ही जी प्रोसेस तुम्हाला करायची आहे म्हणजे सीड ॲक्सेप्टन्स प्रोसेस. ह्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे, नॉट फ्रीज करायचं आहे किंवा तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल ही सगळी तुम्हाला प्रोसेस करावी लागते. ॲज वेल ॲज इथे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेससुद्धा करावी लागते. आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला करायची आहे 29 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत. आता ही पण प्रोसेस कशी करायची आहे ह्याच्यावर पण मी तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहे. काही पण तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे. मी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला गाईड करणारच आहे. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदमची ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये जे पण कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. तिकडे तुम्हाला ॲडमिशन सिक्युअर करावं लागतं. मग त्या तिकडे तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे 29 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत. तर हे तुम्हाला टाईम पिरियड तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर तुमची कॅपराऊंड 1ची प्रोसेस कंप्लीट झाली. मग त्याच्यानंतर सुरू होणार तुमची कॅपराऊंड 2ची प्रोसेस. कॅपराऊंड 2 सुरू होण्याआधी तुम्हाला एक वॅकंट सीट लिस्टसुद्धा मिळते. म्हणजे कॅपराऊंड 1 नंतर कॅपराऊंड 2साठी कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या वॅकन्सी लिस्टमध्ये समजतात. आणि ही पण तुमची वॅकन्सी लिस्ट 31 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. मग त्याच्यानंतर परत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 2 स्टार्ट होणार. कॅपराऊंड 2साठी तुम्हाला परत कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागणार आणि ही तुमची प्रोसेस 1 सप्टेंबरपासून ते 3 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मग त्याच्यानंतर परत तुमची एक अलॉटमेंट येणार की कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे तुम्हाला 5 सप्टेंबरला समजणार. मग त्याच्यानंतर सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस सुरू होणार आहे 6 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत. मग अगेन रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूटची पण प्रोसेस 6 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत ही सुरू असणार आहे. ह्याच्यानंतर तुमचं कॅपराऊंड 3ची प्रोसेस सुरू होणार. कॅपराऊंड 3मध्ये पण तुम्हाला सगळ्यात पहिले वॅकंट सीट लिस्ट मिळणार आहे. ती पण 8 सप्टेंबरला मिळणार आहे.
मग त्याच्यानंतर तुमची एक परत कॅप राऊंड 3ची ऑप्शन फॉर्म फिलिंग होणार. प्रत्येक राऊंडसाठी प्रत्येक कॅप राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावं लागणार आहे. तर कॅप राऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग होणार 9 सप्टेंबरपासून ते 11 सप्टेंबरपर्यंत. मग त्याचं रिझल्ट तुम्हाला मिळणार की कॅप राऊंड 3मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे तुम्हाला 13 सप्टेंबरला समजणार. मग परत तुमची सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग टू दी ॲलोटेड इन्स्टिट्यूटची प्रोसेस 15 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मग त्याच्यानंतर परत तुमची कॅप राऊंड 4ची प्रोसेस सुरू होणार. कॅप राऊंड 4ची प्रोसेस सुरू व्हायच्या आधी तुम्हाला एक वॅकंट सीट लिस्ट मिळणार की कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत कॅप राऊंड 4साठी. मग ती तुम्हाला लिस्ट मिळणार आहे 17 सप्टेंबरला. मग 17 सप्टेंबरला ती लिस्ट आल्यानंतर परत तुम्हाला कॅप राऊंड 4साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग 18 सप्टेंबरपासून ते 20 सप्टेंबरपर्यंत आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट समजणार की कॅप राऊंड 4मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे. मग हे तुम्हाला समजेल 22 सप्टेंबरला. मग त्याच्यानंतर परत या ते सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आणि या ते जे पण तुम्हाला कॉलेज कॅप राऊंड 4मध्ये मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार. कॅप राऊंड 4 हा तुमचा लास्ट कॅप राऊंड असणार आहे. तर त्याच्यामुळे कॅप राऊंड 4ची सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस 23 सप्टेंबरपासून ते 25 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कॅप राऊंड 4पर्यंत पूर्ण तुमचा सप्टेंबर महिना इथे जातो आहे. ह्याच्यामध्ये एकदा तुमची कॅप राऊंडची प्रोसेस संपली तर इथे खाली अजून एक प्रोसेस दिली आहे जी आहे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. जर तुम्हाला ILS राऊंडसाठी किंवा स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करायचं असेल तर हे तुम्ही सीडच्या वेबसाईटवरनं पण करू शकता आणि ही प्रोसेस 28 ऑगस्टला सुरू होणार आहे ते 25 सप्टेंबरपर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट महिनाभर तरी ही प्रोसेस सुरू असणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म भरलात तर हे 27 नंबरची स्टेप ही कॉलेजेससाठी आहे. म्हणजे ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ILS राऊंडसाठी आणि स्पॉट राऊंडसाठी अप्लाय कराल मग त्या कॉलेजला हे जे CED-सेलवाले आहेत, CED-सेल ज्या वेबसाईटवरनं तुम्ही अप्लाय करताय CEDच्या पोर्टलवरनं, ते CED-सेल त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला तुमचा डाटा शेअर करणार की ह्या कॅन्डिडेटनी तुमच्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी किंवा स्पॉट राऊंडसाठी अप्लाय केलं आहे. मग ही तुमची प्रोसेस असणार आहे 26 सप्टेंबरला. मग त्याच्यानंतर तुमचे इन्स्टिट्यूट कोटा किंवा अकॅप राऊंडची डेट्स दिलेल्या आहेत 27 सप्टेंबरपासून ते 5 ऑक्टोबरपर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट इथे ऑक्टोबर महिना जातो आहे. आता ह्या पॉईंटला इकडे 29 नंबरला एक नोट दिलेली आहे, लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड. म्हणजे सीट कॅन्सल करायची असेल जर तुम्ही कॅप राऊंडमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलात बट जर ती सीट तुम्हाला नको असेल, तुम्हाला कॅन्सल करायची असेल तर तुम्ही 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला टाईम दिलेला आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्याल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन नको असेल आणि जर तुम्हाला ती सीट कॅन्सल करायची असेल तर तुम्हाला सीट ती कॅन्सल करून मिळेल आणि ह्याच्याबद्दल तुम्ही जेवढी पण फीस त्या कॉलेजमध्ये पे केलेली असेल ती फीससुद्धा तुम्हाला परत रिफंड मिळेल. जे तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले असतील ते सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला परत रिफंड मिळणार आहेत. तर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सलेशनची डेट दिलेली आहे, लास्ट डेट 3 ऑक्टोबरपर्यंत. ह्या रिगार्डिंग पण मी तुम्हाला पूर्ण अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे. तर हे तुमचं ओव्हरऑल कॅप राऊंडचे शेड्यूल आहे. आय होप तुम्हाला सगळं शेड्यूल समजलेलं असेल. ह्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपवर मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी एक प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल, पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, मग त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. लिमिटेड सीट्स आहेत आणि खूप कमी दिवसांसाठी ही मी काउन्सिलिंगची बॅच रिओपन करतो आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ही आपली काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. ह्याची लिंक, सगळे काउन्सिलिंगच्या बॅचचे सगळे लिंक्स आणि सगळी प्रोसेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल ॲज मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरसुद्धा प्रोव्हाइड केला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर जस्ट एक मेसेज टाका, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग. हा तुम्ही मेसेज टाका. त्याच्यानंतर जेवढे पण डिटेल्स आहेत काउन्सिलिंगचे रिगार्डिंग हे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करेन. तर त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आपल्या मेन चॅनलसोबत प्लस आपलं सेकंडरी चॅनल राजेश पोद्दार फार्मसी जे आपलं सेकंडरी चॅनल आहे ह्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपलं व्हॉट्सअप चॅनलसोबत तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.